महात्म्यांची मंडळी, कळत नकळत सहभाग असणारी मंडळी, ही खूप भाग्यवान मंडळी आहे. शतचंडी कधीही येत नाही आणि त्या शतचंडीचं फळ काय आहे मी शेवटी सांगणार आहे. त्यामुळं गर्दी कमी आहे पण दर्दी आहे. मनोज भडकवाड या नावाला आजच्या कार्यक्रमाला गर्दी कमी आहे पण दर्दी आहेत. लोक येत आहेत अजून. चला सुरुवात करूया. गणेश नमन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सजयते सिंदूरवदनो देव यद्वद्वन्दनं वासर्मणि निवतं साराशि नासायन्ति विघ्नानं. वसुदेव सुतं देव कंचानुर्मर्दनं देवकी प्रमाणन्दनं कृष्ण वन्दे जगद्गुरु. गुरुरे ब्रह्मा गुरुरे विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. या देवी सर्वभूतेषु मात्ररूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सादर करीत आहोत गणेश नमन. छुम 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 नाचू लागला गणगौरीचा रंगला. छुम 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 नाचू लागला गणगौरीचा रंगला. सहारा
गुण गातसे गणरायाचे गुण गातसे गणरायाचे काबू यशवंत दास काबू यशवंत दास काबू सुद्धा हात जोडला छुम 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 नाचला गणगवरीचा या ठिकाणी गणपती बाप्पाचं नमन संपन्न झालेलं आहे. रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून आई जगदंबेच्या चरणी लीन होऊन नतमस्तक होऊन आपल्या कार्यक्रमाला आम्ही आरंभ करीत आहोत. आमचं भाग्य थोर आहे. ज्या दिवसाची मी वाट पाहत होतो तो दिवस आज उजाडला. 1997 ला कॅसेट बाजारात आली गेंदन फुल वाहिली अंबाबाईला आणि तिथून प्रत्येक मंदिरात कार्यक्रम झाला. तुळजापूर 3.5 पीठ सगळीकडे कार्यक्रम झाले. पण आमच्या यमाईचं बोलवणं अजून नव्हतं 20 वर्षामध्ये आणि तीही चाच पूर्ण झाली. आईनं बोलावलं आणि जेव्हा आईसाहेबांचा आदेश येतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि आयोजकांनी या ठिकाणी खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे. या दिग्गज मंडळी आहे, भक्त मंडळी आहेत, 12 बलुते आहेत आणि संपूर्ण गावचे गाव या कार्यक्रमाला सपोर्टेड आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे, जो भाग्यवंत आहे, त्याचाच रुपया खर्च होतो अशा कामासाठी, नाही का? नाहीतर करोडपती खूप पडले. त्यांना देव कशाला म्हणतात आणि सप्ताह कशाला म्हणतात आणि कार्यक्रम कशाला म्हणतात असे लोक भरपूर आहेत, त्यांना माहित सुद्धा नाही. हे असे कार्यक्रम ज्यावेळेला घडतात त्यावेळेला हे दानशूर मंडळी या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून हे कार्यक्रम घडतात. धन्यवाद धन्यवाद. आता घेऊन येत आहोत ज्या गुरुरायांनी गुरु वाचवणी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी सद्गुरु सारखा असता पाठीरा काही इतराची लेखा कोण करी. ज्ञानोबराय म्हणाले, तुकोबराय म्हणाले. आणि या साधू संतांच्या सहकार्यानं मनोज भडकवाड एक लोखंड होतं, पण ज्यावेळेला परिसाच्या सानिध्यामध्ये गेलं म्हणजे संतांच्या सानिध्यामध्ये गेलं आणि जेव्हा त्यांचा स्पर्श झाला तेव्हा त्या लोखंडाचं सोनं झालं. तो मी मनोज भडकवाड. सद्गुरू श्यामनाथ महाराज सामनगावकर यांचा अनुग्रह आहे. गोकुलदास महाराज हे माझे गुरुजी आहेत. माऊली महाराज चाकरवाडीकर जिवंत असताना त्यांचं दर्शन मिळालं. मारुती महाराज कानेगावकर यांचं दर्शन मिळालं. आणि गुरुस्थानी म्हणून त्यांना ज्यांनी मला आशीर्वाद दिला आणि 2 शब्द बोलण्याची शक्ती निर्माण केली, मला धैर्य धाडस दिलं आणि तुमच्यासारख्या रसिक मायबापाची सेवा करायची मला अनुमती दिली, त्या गुरुमाऊलीचं नमन, त्यानंतर आईसाहेबांचं भक्तिगीत आणि त्यानंतर उर्वरित कार्यक्रम. चला समोर उभे असणाऱ्या भाविक भक्तांना, माता भगिनींना हात जोडून विनंती आहे, समोर गाळ्यामध्ये बसून घ्या. बसण्याची व्यवस्था आयोजकांनी केलेली आहे. जरा पब्लिक पुढं असलं म्हणजे मला बी जरा मजा येते, नाही का? आणि भरपूर लोक आहेत पण आजूबाजूला थांबलेले आहेत. सर्वांना विनंती, समोर येऊन बसा. अगदी जास्त वेळ घेणार नाही, 2.5 तासात कार्यक्रम संपवू. जर तुम्हाला आवडला तर वाढवा, नाहीतर कार्यक्रम सगळे ठरलेले असतात. चला गुरुनमन सादर करीत आहोत. कलाकाराच्या कलेचा आविष्कार, एक सुपरहिट तोडा. 1 2 3 4.
गुरुशी वंदावे गुरु माऊलीचं नमन ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी गुरुराय धोनी पाय तुझे जिकडे म्हणून माझं मन जाईल तिकडे माझ्या गुरुची पावलं असावी असं मला वाटतं आणि आधी गुरुशी वंदावे मग पुढे साधन साधा गुरुशी वंदावे मग पुढे साधन साधावे गुरुशी वंदावे मग पुढे साधन साधावे गुरुशी वंदावे मग पुढे साधन साधावे गुरुवाले माझ्या गावा अंतरात लावला गुरुशी वंदावे साधन साधावे गुरुवाले बेसी पासी उपविल्या बावन मशी अंशा मनशा कृष्णा कल्पना पावन मात्र का गुरुरायाने गुरुवाले बेसी पासी उपविल्या बावन मशी गुरुवाले बेसी पासी उपविल्या बावन मशी मग पुढे साधन साधावे गुरुशी वंदावे मग पुढे साधन साधावे गुरुबीज नाम होतील कानात येऊन भेदले त्रिनयनात आधी आधी गुरुशी वंदावे मग पुढे साधन साधावे आधी आधी गुरुशी वंदावे मग पुढे साधन साधावे आधी गुरुशी वंदावे मग पुन्हा साधन साधावे गुरुण संपन्न होत आहे अंधारात लावला दिवा बीज मंत्राची ज्योत लावली आणि या सद्गुरुरायांनी ज्ञान देऊन ज्ञानाचं दान केलं आणि मोक्षाचा मार्ग दाखवला गुरु करणं गरजेचं आहे गुरु असावा गुरुशिवाय माणसाला ज्ञान नाही जन्म झाला की मुठी उघडून कानामध्ये फुंकी मारणारी पहिला गुरु आई दुसरा गुरु आई सांगते बाळा नीट जेवण करावं अंगावर सांडू नये असं करू नको तसं करू नको इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको पाण्यात खेळू नको पडशील बुडशील हे सगळं शिकवणारी आई 9 मास उदरात वागवणारी
आणि भगवंताने सांगितलंय मला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आधी आई बापाची सेवा करा आणि मग मी तुम्हाला प्राप्त होईल. आईच्या रक्ताचं पाणी होतंय, पाण्याचं दूध होतंय आणि ती लेकराला पाजते म्हणून जग बघायला मिळतं. लौकिकाची लाज न धरता दगडासारखा पोटामध्ये गोळा वाढवायचा, वागवायचा आणि जग दावायचं. तरी सुद्धा पोरं म्हणतात आईला काहीच कळत नाही. आईला काय कळत नाही? तिला जर काय कळलं नसतं तर तवाच मुंडक नुसतं पिरगाळलं असतं तरी कार्यक्रम झाला असता. पण ती म्हणते नको नको, माझं पोरगा आहे, माझा मुलगा आहे. मी त्याला एखादी अडाणी जरी असली तरी म्हणती मी त्याला लई मोठा साहेब करीन, मी त्याला लई शिकवीन. आणि शिकलेली तर सवालच येत नाही. शिकलेली आई आणि घर पुढे नेई असं म्हणणं आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवंताला पाहायचं असेल तर आधी आई वडिलांची सेवा आणि नंतर सगळ्या गोष्टी. आता या ठिकाणी कार्यक्रमाची वेळ खूप कमी आहे, तरी सुद्धा धावत्या वेळामध्ये आपल्याला हा कार्यक्रम या ठिकाणी मांडायचा आहे. आणि धन्यवाद. जर संधी दिली यात्रा कमिटीनं, पंच कमिटीनं, ट्रस्टनं आणि आपल्या संपूर्ण गावकऱ्यांनी तर गेंदन फुल वाहिले अंबाबाईला जशी तुळजापूरची कथा आहे तशी जगदंबा देवीची संपूर्ण कथा श्री क्षेत्र राशीन अशी कथा YouTube चॅनलवरती आम्ही आणण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. अशा अवस्थेमध्ये घेऊन येत आहोत कुणाल भडकवाड सुर्डीकर यांच्या आवाजामध्ये एक सुपरहिट गवळण. गण झाला, गवळण होणं गरजेचं असतं. त्यानंतर कुणाल भडकवाड यांच्या आवाजामध्ये एक सुपरहिट गवळण आणि त्यानंतर आई जगदंबेचं अर्थातच आपल्या यमाई मातेचं भक्तिगीत सुरुवात होईल. घेऊन येत आहोत एक सुपरहिट गवळण. Hello, hello, string, squad there. हे नंदला लाला अंगाला माझ्या झटला ग. हे नंदलाला हे नंदलाला हे नंदलाला अंगाला माझ्या झटला ग. माझ्या विनीचा गजरा सुटला, माझ्या विनीचा गजरा सुटला, माझ्या विनीचा गजरा सुटला, माझ्या विनीचा गजरा नंदलाला नंदलाला अंगाला माझ्या झटला नंदलाला अंगाला माझ्या झटला विनीचा गजरा सुटला, माझ्या विनीचा गजरा सुटला, माझ्या विनीचा गजरा सुटला. धरला ग बाई त्याने माझा हात, धरला ग बाई त्याने माझा हात. हे धरला ग बाई
हे धरला ग बाई त्याने माझा हात धक धक होता या माझ्या काळजात धक धक होता या माझ्या काळजात धक धक होता या माझ्या काळजात चुडा पाटली चुडा पाटली चुडा पाटली चुडा कसा फुटला हे चुडा पाटली हे चुडा पाटली जोड कसा फुटला ग माझ्या बेनीचा गजरा माझ्या बेनीचा गजरा माझ्या बेनीचा गजरा फुटला ग मेला मला ग बाई आडबाजूला मेला मला आडबाजूला मेला आडबाजूला हे नेल मला हे नेल मला ग बाई आडबाजूला माता तर त्यांनी माझ्या त्याच्या जीवाला धीर आता कुठला त्याच्या जीवाला धीर आता कुठला माझ्या त्याच्या जीवाला धीर आता कुठला माझ्या बेनीचा गजरा माझ्या बेनीचा गजरा माझ्या बेनीचा जीवा शिवाची झाली भेट हे जीवा शिवाची झाली भेट धरणीवरी कस आलं वैकुंठ मनोजदास हे मनोजदास हे मनोजदास जीवाला कसा नटला ग माझ्या बेनीचा गजरा तुटला माझ्या बेनीचा गजरा तुटला माझ्या बेनीचा गजरा तुटला धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी कुणाल भडकवाड सोर्डीकर यांनी उत्कृष्ट गीत सादर केलेलं आहे गवळण. आता घेऊन येत आहोत आई साहेबांचं एक सुपर हिट गीत मस्त राशनच्या यमाई जगदंबेचं गीत. लय दिवसान किती हवसान लय दिवसान किती हवसान नवस बाई
बायको म्हणती नवऱ्याला. पण ही जुन्या जमान्यातली मंडळी होती बरं का. देवधर्म आवडणारी माणसं ही जुन्या काळातली. आताच्या लोकाला देवधर्मावर जरा थोडं विश्वास बसत नाही. आणि लॉकडाऊन पासून तर लय लोक हुशार झाले. पण माझं म्हणणं असं आहे, माणसानं किती हुशार होऊ द्या, कितीही टेक्नॉलॉजी पाहू द्या, चंद्रावर राहायला जाऊ द्या, पण एक दिवस मृत्यू मात्र नक्की आहे. आणि त्याचं गुढ अजून कोणाला सापडलं नाही. माणूस लग्नाची तारीख सांगेल, वाढदिवसाची तारीख सांगेल, गाडी खरेदी केलेली तारीख सांगेल, मित्र मैत्रीण भेटलेली तारीख सांगेल, पण मृत्यूची तारीख कोणी सांगू शकणार नाही. आणि हेच खरं भगवंताचं गुह्य आहे. साधू संतांना आधीच माहित आहे तारीख कधी आहे, नाही का. म्हणून मृत्यूची तारीख सांगता येत नाही. तर मृत्यू सुखाचा जावा, शेवट गोड व्हावा यासाठी कपाळाला बुक्का असावा, तुळशीची माळ गळ्यात असावी, पंढरीची वारी असावी, नवे नवे आई रेणुका जगदंबेची वारी असावी. कसं मेलं कळतच नाही. मरणाचं दुःख सोपं नाही. आपल्या शरीरावर 3.5 कोटी केस आहेत, 3.5 कोटी रोम. प्रत्येक रोमाच्या ठिकाणी 25 विंचू चावल्याचं जेव्हा दुखतं ते सहन होत नाही. आणि त्यावेळेला धंडातून प्राण बाहेर पडतो. याचं नाव आहे मरण. मरण सोपं नाहीये. म्हणून नामस्मरण, नामाचा महिमा कोण करीसे माझा पावे, श्रीराम एका भावे. आणि मी ज्ञान सांगायला आलेलो नाही, मी काय कुठला ज्ञानी पंडित नाही. मी एक लक्ष्मी आईचा वेडा पोतराज आहे. लक्ष्मी आई कोण? सीता तीच, रुक्मिणी तीच, यमाई तीच, पार्वती तीच, सगळ्याची आई हीच एकटीच. 108 नावाने 108 रूपाने नटलेली आईची 108 ठिकाणं भारतामध्ये आहेत. त्यातलं हे एक. आणि प्रभू रामचंद्राचे पाय आपल्या राशीन नगरीला लागलेले आहेत. आपण भाग्यवान आहात. या राशींमध्ये जन्मलेला प्रत्येक जीव पुण्याशिवाय जन्माला येत नाही असं मला म्हणायचं. हितली माती जरी कपाळाला लावली तरी आमच्या सारख्याचा उद्धार होऊन जाईल असं हे राशीन गाव. राशीन गाव. रा म्हणजे राम आणि सीन म्हणजे रामाचा सीन गेला या ठिकाणी आल्यावर, म्हणून राशीन. असं हे राशीन. राशीन राशीन म्हणलं तरी माणसाचा उद्धार झाल्याशिवाय राहायचा नाही, एवढं मी सांगू इच्छितो. म्हणून ऐकूया यमाईचं गाणं. लय दिवसान किती हवसान, बायको म्हणते नवऱ्या. आताची बायको म्हणली असती चला पिक्चर बघायला, हिरो होंडा काढतीस बाबा, पुढं हिरो माग बसलेली होंडा. आणि कवा कुठं गतिरोधक वर आपटल तपासच नाही. काही जण म्हणतात उतार आता नीट, कवा ही मागत असती गतिरोधकला पडलेली. लय हेंगाड काम अशा अवस्थेत. लय दिवसान किती हवसान नवस बाई मी केला, बायको म्हणते नवऱ्या. लय दिवसान किती हवसान नवस बाई मी केला, औंदाच्या वर्षी चला जाऊ ये माईला, औंदाच्या वर्षी चला जाऊ जगदंबीला, औंदाच्या वर्षी चला जाऊ ये माईला. औंदाच्या वर्षी माईला, औंदाच्या वर्षी चला जाऊ राशीनीला, औंदाच्या वर्षी चला जाऊ जगदंबेला.
ऐका हो माझ धनी तुम्ही ऐका हो तुम्ही ऐका हो माझ धनी राशींची जगदंबा लय हाय बोली लागत पाया होते साया पावते नवसाला लागत पाया होते साया पावते नवसाला औंधाच्या वर्षी त्याला जाऊ जगदंबेला औंधाच्या वर्षी त्याला जाऊ जगदंबेला औंधाच्या वर्षी त्याला जाऊ नाशिकला मातेचा अवतार पार्वतीचा यमाहिमा जगदंबा मातेचा अवतार पार्वतीचा उद्धार करते दुःखिता भक्ती देते मुक्ती करीत भक्ती देते मुक्ती पावते नवसाला करीत भक्ती देते मुक्ती नवरात्र दसऱ्याला औंधाच्या वर्षी त्याला जाऊ नाशिकला औंधाच्या वर्षी त्याला जाऊ जगदंबेला औंधाच्या वर्षी त्याला जाऊ नाशिकला सुग्रीक दैत्याचा नाश तिनं केला सुग्रीक नावाचा दैत्य रक्तबीजाचा भाव असणारा सुग्रीक या सुग्रीक दैत्याचा वध या यमाई जगदंबेने केला सुग्रीक दैत्याचा संहार केला मुकामी राहिली राशन गावाला स्वयंभू मूर्ती गाजत कीर्ती स्वयंभू मूर्ती गाजत कीर्ती नवरात्र दसऱ्याला स्वयंभू मूर्ती गाजत कीर्ती नवरात्र दसऱ्याला औंधाच्या वर्षी त्याला जाऊ जगदंबेला औंधाच्या वर्षी त्याला जाऊ जगदंबेला औंधाच्या वर्षी त्याला जाऊ ये माईला लय दिवसानं किती हौसानं नवस वाहिनी गेला दिवसानं किती हौसानं नवस वाहिनी औंधाच्या वर्षी त्याला जाऊ नाशिकला औंधाच्या वर्षी त्याला जाऊ नाशिकला औंधाच्या वर्षी त्याला जाऊ नाशिकला चला जाऊ राशीनला ही राशीन यमाईचं गीत आई जगदंबेचं गीत या ठिकाणी समर्पित होत आहे जी थोडीशी माहिती मला ड्रेस घालताना मिळाली त्या माहितीच्या आधारावर हे गाणं तयार केलेलं आहे आता आयोजकांनी मला पुस्तकाची निर्मिती झालेली पुस्तक ग्रंथ मला दिलेला आहे आणि त्याचा अभ्यास करून येत्या नवरात्रीला आई साहेबांचं संपूर्ण चरित्र मी युट्यूबच्या माध्यमातून आपल्या भेटीला देणार आहे आपल्या सेवेसाठी देणार आहे धन्यवाद धन्यवाद एवढंच सांगीन येरमाळ्याला तुळजापूरला कुठल्याही देवाला जायची गरज नाही राशींमध्येच शक्ती दैवत आहे असं आपल्याला सांगायचं हिथं दर्शन घेतलं तर जगदंबेचं दर्शन घेतल्याचं पुण्य येडाईचं दर्शन घेतल्याचं पुण्य महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याचं पुण्य रेणुका सप्तशृंगीचं दर्शन घेतल्याचं पुण्य एका राशींच्या दर्शनानं पूर्तता होतात अशा अवस्थेमध्ये घेऊन येत आहोत आपल्या सेवेसाठी तुझ्या येण्यानं जगदंबा
वीज कडकडे गात आहे कुणाल भडकवाड सुरडीकर राशींच्या जगदंबा देवीचं भक्तिगीत कुणाल भडकवाड यांच्या आवाजामध्ये। तुझ्या येण्यानं यमाई बीज कडकड तुझ्या येण्यानं यमाई बीज कडकड तुझ्या येण्यानं यमाई बीज कडकड अरुळी ऐकतात माझं काळीज धडधड अरुळी ऐकतात माझं काळीज धडधड तुझ्या येण्यानं जगदंबा बीज तुझ्या येण्यानं जगदंबा बीज कडकड तुझ्या येण्यानं जगदंबा बीज कडकड ढगगडगड हे काळ्या कुट आकाशात ढगगडगड म्हणून तुझ्या येण्यानं जगदंबा तुझ्या येण्यानं जगदंबा ढगगड तुझ्या येण्यानं जगदंबा Thank you.
हे तुझ्या भेटीसाठी माझा जीव धडपड म्हणून तुझ्या येण्यानं जगदंबा कडकड तुझ्या येण्यानं जगदंबा कडकड तुझ्या येण्यानं माई कडकड भाग्यवंत घरी आई तुझं येणं भाग्यवंत घरी आई तुझं येणं हे भाग्यवंत घरी आई तुझं येणं हे सत्व पाहण्यासाठी पाहती या मन भाग्यवंत घरी आई तुझं येणं भाग्यवंत घरी आई तुझं येणं हे भाग्यवंत घरी हे भाग्यवंत घरी आई तुझं येणं सत्व पाहण्यासाठी पाहती या मन हो एकुणाल बाळाची ग तुझ्या पायी लुडबुड म्हणून तुझ्या येण्यानं जगदंबा या ठिकाणी कुणाल भडकवाड सुर्डीकर यांनी उत्कृष्ट आई साहेबांचं गीत या ठिकाणी सादर केलं त्याबद्दल धन्यता व्यक्त करतो सुरुवातीला मला वाटलं होतं आपणच वाजवायचं ना आपणच ऐकायचं काही ह्यांना मी सांगून टाकलं म्हणलं आज कोणी काही येत नाही इकडं कारण का पहिली गोष्ट पोतराज हा विषयच कुणाला माहित नाही त्याच्यामुळं लोक येतील का नाही असं वाटलं होतं पण अनपेक्षित पब्लिक या ठिकाणी आलेलं आहे आणि या माता भगिनीमध्ये आईसाहेब यमाईला मी तुमच्यामध्ये पाहतो धन्यवाद आपण आलात तुमचं सर्वांचं स्वागत रशीद मायबाप तुम्ही आलात कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबद्दल आभार व्यक्त करतो समोरील माता भगिनींना विनंती आहे पुढे जरा थोडंसं पुढे या अजून जागा तिकडं पलीकडं माता भगिनी बसलेले आहेत पुढे बसा 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 महिलामध्ये कोणी बसू नका पुरुष मंडळी एक साईडला बसा 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 चला चला आता निघला विषय तर खास माया बहिणीवर एक विषय सादर या ठिकाणी करतो त्यांच्या आवडीचा विषय आम्ही या ठिकाणी घेऊन येत आहोत कारण का लेक जाती नांदायला गेंदनफुल वाहिले अंबाबाईला संपूर्ण गोंधळ या गाण्यामुळे मी फेमस झालो मनोज भडकवाड हे नाव नावारूपाला आलं आणि आता लॉकडाऊन नंतर लोक दुखी होते कोरोनाचा काळ कसा होता बघा आता काही लोकांचं म्हणणं आहे तो रोग होता काही लोकांचं म्हणणं आहे इन्फेक्शन होतं काही लोकांचं काही म्हणणं आहे पण माझं मत असं आहे की महामारी आली होती त्या काळामध्ये प्रधानमंत्री म्हणाले अभी ये महामारी का सामना करना है ते मी ऐकलं माझ्या कानावर पडलेलं आहे त्यामुळे महामारी हेच नाव त्याला योग्य होतं कारण का पहिला कोरोना असा होता आता इकडं आलता का नाही मला माहित नाही कारण का जगदंबेचं वास्तव्य इथं असल्यामुळं आपल्याला त्याचा त्रास जास्त जाणवलेला नसावा असं माझं मत आहे नाहीतर लय वाईट परिस्थिती साधं खोकलं तरी शेजारी फोन करायचा ग्रामपंचायतीत
खोकतय आमच्या शेजारचं निहात्याला गाडी आली टाकला निहाला 4 वाजता मुर्दाच पुराय सुद्धा माणसं त्यांची होती कोरोना म्हणलं की भीती वाटायची आणि मी एक भाबड्या मतानं त्याचा अर्थ काढला कोरोना कोणताही रोग नाही कोरोना भाबड्या अर्थ काढला भाबड्या विषयात आता रोग होता तो नाही म्हणता येणार नाही त्या काळामध्ये लोक नर्वस होते सगळे रडत होते टीव्हीवरच्या बातम्या पाहून लोक घाबरत होते माणुसकी विसरून गेले होते पाहुण्या रावळ्याचा फोन सुद्धा कोणी उचलित नव्हतं आता त्या फोन मधनं व्हायरस येणार होता लई वाईट परिस्थिती आणि त्यामध्ये आमच्या मिहुनीला कोरोना झाला आणि ती निघाली पुण्याला तिला बघायला बहिणीला मंडळी आमची तिला बघायला निघाल्यावर म्हणलं बाई स्पर्श केला की होतोय म्हणे टीव्हीवरती बातमी मी पाहिली तू तिला लाड जाऊन शिवशील मड्याच्या गळ्यात पडशील तुला होईल लेकरं तुझ्याशिवाय राहत नाही ती त्यांना होईल ती माझ्याशिवाय राहत नाही ती मला होईल अगं घरबार येडण्यापेक्षा तू जाऊ नको बाई रुसून बसली आणि त्या काळामध्ये गाण्याचा जन्म झाला गाण्याचं नाव आहे काळी मैना दिसतेस तरुण हे गाणं इतकं फेमस झालं 365 चॅनलवरती गाणं होतं ते पण मी वेळ मिळाला तर सादर करणार आहे कारण का हे धार्मिक विषय आहे जर वेळ मिळाला तर सादर होईल 2.5 तासात बंद करा म्हणून सांगितलेलं आहे मला पण जर वाढवू वाटलं तर पब्लिकवर 4-2 गाणी वाढी होतील जर तुमची इच्छा असेल तर नसेल तर काय मंडळ आभारी आहे धन्यवाद अशा अवस्थेमध्ये गीत सादर होत आहे या ठिकाणी आठवण आईची येते मला आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर आणि आत्मा याचं ऐक्य म्हणजे आई ईश्वर आणि आत्मा याचं ऐक्य म्हणजे आई आत्म्यातला अ आणि ईश्वरातला ई ही 2 अक्षर जोडून आई तयार झाली नाही का म्हणून पांडुरंग सुद्धा स्वतःला विशेषण लावतात कसं संतांना सांगतात मला विठाई म्हणा ज्ञानाई विठाई नाही का आई ईश्वराचं एक अक्षर आहे आई म्हणलं तर खूप पुण्य लागतंय पण आई म्हणू वाटत नाही हो जास्त शिकलेली माणसं मम्मी म्हणतात मम्मी म्हणजे इजिप्तमध्ये मड्याला मम्मी म्हणतात जित्यापणी पोरं आईला मड म्हणायला लागली किती प्रगती झाली म्हणता येईल 5G कडे चाललंय वाटचाल नाही का 4G संपली आता 5G यायला लागली आई म्हणा जे साधू संतांनी बांध घालून दिलेला आहे जे वळण लावलेलं आहे त्या मार्गाने आई या शब्दामध्ये ताकद आहे आई म्हणा अशा अवस्थेमध्ये आठवण आईची छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना जिजाऊ आऊसाहेबांना डोहाळं लागलं ढालपट्टा तलवार हातात घ्यावी किल्ले गडावरती चढून जावं आणि स्वतःच राज्य असावं आया बहिणीची अब्रू रक्षण करणारा एक पुत्र मला दे जिजाऊ आऊसाहेब म्हणाल्या 7व्या माळेला जगदंबेपाशी गेल्या आणि 7व्या माळेला नवस केला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि म्हणून स्वराज्य निर्मिती झाली डोहाळं कसं होतं जबरदस्त पण आमच्या तिकडलं डोहाळं कसं आहे उग जीवाला समसंग नको थोडक्यात सांगून जातो उग तेवढं राहिलं म्हणाय नको आहे का नाही धावता जरी कार्यक्रम असला तरी तेवढं थोडंसं सांगून जातो आताची डोहाळी लई विचित्र कोणी भिताडाची माती चाटीती कोणी फुफुट्यात पाणी वरती नुसती होंगीत बसती अशी सासू म्हणती काय करते का अवा ते असंच करू वाटतंय वा म्हातारीला कळलं आपण आजी होणार आहे डोहाळं लागले कुणी आंब खाती कुणी चिचा खाती कुणी वाळलं तुकडं खाती कुणी शरदाच्या लेंड्या खाती एखादी भोळी साळी नाकातला मेकोड खाती कशावर मन जाईल सांगता येत नाही लेकरं तसरीच जन्माला येत बाबो कथा ऐकायची नाही कीर्तन ऐकायची नाही कुठल्या देवाला जायची नाही कशाचं बी डोहाळं तर सासू म्हणती काय खाऊ वाटलं तर सांग बर का नाहीतर लेकराची कान फुटत असतात म्हणे आणि तेवढं ऐकूनच घेतलं सासूचं लिस्ट नाद खोळा पिशव्या वाहूनच कारभारी मेलं पिशव्या वाहून चक्कर आली बाबाला पिशवी काय बनणार अशा अवस्थेमध्ये आठवण आईची येते मला आठवण आईची या
ठिकाणी माहेरची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कितीही प्रपंचामध्ये स्त्री सुखाची असू द्या, कितीही प्रपंचामध्ये गुंतलेली असू द्या, पतीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे अडकलेली असू द्या, नवे नवे तरी सुद्धा एकदा तरी माहेरची आठवण झाल्याशिवाय राहत. सक्राती पाळी पंचमी असा सण आला की टाचावर करू करू बघायचं. मोटरसायकल घेऊन भाऊ आलाय काय, फोर व्हीलर घेऊन बाप आलाय काय, सारखं बघायचं. गाडी दुसऱ्याची दिसली की निराश व्हायचं, नाही का. माहेरची आठवण येते. आणि म्हणून जगात दोनच व्यक्ती त्यागी नाहीतर सगळी स्वार्थी असं म्हणायला काय हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य केलं, तुम्हाला आम्हाला देऊन टाकलं. उतार्यावर नाव कोणाचे? आपली. आख्या महाराष्ट्राच्या भारताच्या उतार्यावर छत्रपती शिवाजीचं नाव, माझ्या राजाचं नाव शोभला असता तरी पण स्वार्थ मनात न घेता तुम्हाला आम्हाला देऊन टाकलं. आणि दुसरा क्रमांक लागतो माझ्या माया बहिणीचा. जन्म एका ठिकाणी, मृत्यू दुसऱ्या ठिकाणी. जन्म माहेरामध्ये, मृत्यू सासरमध्ये. जन्मली जगली आई बापासाठी, लग्न झालं जगली नवऱ्यासाठी, लेकरांसाठी, त्यानंतर जगली नातुंडासाठी. स्वतःसाठी जिला जगायला वेळ नाही तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. ज्याला आई नाही त्याला कळतं आईची माया काय आहे. म्हणून ऐकूया. आठवण आईची ते मला कधी जाईन माझ्या माहेरा. आठवण आईची ते मला कधी जाईन माझ्या माहेरा. जेव्हा ते शिकते, चांगले संस्कार घेते, आई वडिलाचं नाव मोठं करते. आईला बाबाला खाली बघण्याची पाळी कधीच आणत नाही. ती बापाची लेक लाडकी. नाहीतर बऱ्याचशा मुलीने आई बाप मोकळं केलं लॉकडाऊनच्या नंतर. लव्ह मॅरेज लय ह्या गाडा कुठून आलं काय की बाबा ते. आणि 2 लाख खटले चालू आहेत लव्ह मॅरेज वाल्यांचे. 6 महिन्यात तिकडं काडी मोड. 6 महिन्यात आई बापाच्या विरोधात जाऊन लग्न करणं. मला तरी प्रेम करू नका असं म्हणणारा मी नाही. प्रेम तर असावंच. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय. प्रेम असेल तर भजन, अर्थ कळत असेल तर पोती, आणि नाक सरळ असेल तर मोती. नाहीतर नाक बिंडकोळीवाणी त्यात नत घातली 1.5 किलोची. शेजारीन त्यासाठीच असतात. शेजारीन लई हगाडा खेळ लगेच म्हणणार काय दोडा साजना शोभन मुड्या कुपडी कुत्रीला झुब लई ती मनी लई 2000 मनी पाठायचे. पण आता ते ही टाइम नाही. आणि हा तो स्टेज नाही. धन्यवाद. हा साधू संतांचा स्टेज आहे. मी आज स्वतःला भाग्यवंत समजतो. माझ्या आईचं वडिलाचं जर काय पुण्य पदरात असेल ना आणि होत म्हणून मला हा स्टेज मिळाला. नारदाची गादी मला मिळाली. नाहीतर पोतराज कुठपर्यंत हलगी वाजवायची, दारात यायचं, गाणं म्हणायचं, घरातल्या माऊली न्यायचं, पायावर पाणी घालायचं, पदरानं पाय पुसायचे, हळदी कुकू लावायचं, सुपात मदन वाढायचं, पोतरात पण
पण आजचा पोतराज मनोज भडकवाड या स्टेजवर आहे, नारदाच्या गादीवर, साधू संतांच्या व्यासपीठावर मनोज भडकवाड आहे. हे तुम्हा सर्व रसिकांचं कृपा आशीर्वाद, उभ्या महाराष्ट्राचं प्रेम माझ्यावर आहे. आणि म्हणून माझ्या धंडात जोपर्यंत प्राण आहे, स्टेजवरती चालता येते इथपर्यंत, श्वासोश्वास आहे तोपर्यंत आपली सेवा, हेच माझं वचन आहे. याच्याशिवाय दुसरं काही नको, नाही का? अशा अवस्थेमध्ये उर्वरित कार्यक्रम घेऊन येत आहोत. लाड केले की म्हणून मारील आया बायानी भरल वाडा, आई म्हणती वागीन वाट सोडा. जी नांदून नाव करते तिला वागीन म्हणतात, आणि जी 15 दिवसाला पळून जाते तिला काय म्हणतात? तिला पळी म्हणतात. पळी. म्हणून आया बायानी भरल वाडा, आई म्हणती वागीन वाट सोडा. रातभर हितगुज बोलायला. मायालिकीचं हितगुज ऐकलं का कधी? नाद खुळा. आजच्या वर्षभरात काय घडलं ती सगळी आई मुलीला विचारत असते रात्रभर, नाही का? सुखादुःखाच्या गोष्टी त्या मायालिकीमध्ये चालत असतात. आता माणसं संपली, संवाद संपला. आताचं वातावरण निवृत्ती महाराज देशमुख सांगतायत, आताचं वातावरण कसं आहे? आताचं कसं आहे, नाही का? तीच राजा, तीच राणी, तीच खेळ. नको नको वाटतं, नवीन काहीतरी असावं, नवीन काहीतरी असावं असं वाटतं माणसाला. अशा अवस्थेमध्ये त्या विषयावर बोलायला नको, पुढे जाऊया आपण. म्हणून जे नांदून नाव करते तिला वागीन म्हणतात. आणि रातभर ही तगुज बोलायला, कधी जाईल माझ्या माहेराला, आईची येते मला, कधी जाईल माझ्या माहेराला. पाहतच जाईल माझा सीन, पाहतच जाईल माझा सीन, जीवाची जीवलग मैत्री. पाहताच जाईल माझा सीन, जीवाची जीवलग मैत्रीण. माता भगिनींना जागा उपलब्ध करून द्या. आयोजकांना विनंती करतो, तिकडून अजून महिला येत आहेत, त्यांना बसवा. आयोजकांना विनंती करतो. आणि पाहताच जाईल सीन, जीवाची जीवलग मैत्रीण. जिला बघितल्यावर सीन जातो अशी कोण? मैत्रीण, नाही का? जी दुःख जाणून घेते, दुःखात साथ करते, तिला मैत्रीण म्हणायचं. मित्र कुणाला म्हणायचं? जी दुःखामध्ये साथ करतो तो मित्र. नाहीतर बंगले विकाय लावणारे, दारू पिणारे, ढाब्यावर नेणारे मित्र भरपूर आहेत, आणि दुःखात कोणीच जवळ येत नाही. असे मित्र भरपूर आहेत. अशा मित्रांचा उपयोग नाही. म्हणून जी दुःखात साथ करतात ती आपली असतात माणसं, नाही का? जी दुःखात साथ करतात ती माणसं आपली असतात. सुख के सब साथी, दुःख में ना कोई, नाही का? अशा अवस्थेमध्ये सुखामध्ये जी माणसं साथ करतात ती आपली असतात. नाहीतर मग एखाद्या पोराचा चॉकलेट मधून मोबाईल नंबर देऊन जी लिंक लावते तिला मैत्रीण समजू नये, तिला वैरीण समजू. म्हणून पाहताच जाईल माझा सीन, जीवाची जीवलग मैत्रीण हो, जीवाची पक्की मैत्रीण, जीवाची पक्की मैत्रीण. मनोज दादाला भेटायला, मनोज दादाला भेटायला, कधी जाईन माय सुरळी गावाला, आईची येते मला, कधी जाईन माझ्या माहेराला. माझ्या
आहोत उर्वरित कार्यक्रम आपल्या सेवेसाठी. आता विषय लेख जाती नांदायला हा विषय होता, परंतु कथा 3.5 फुटाची सांगितलेली आहे, त्याच्यामुळं कथेला वेळ पुरणार नाही. कथा 3.5 फुटाची ही कथा या ठिकाणी सादर होणार आहे. आणि त्यानंतर शेवटी आपल्या यमाई मातेचं महत्व, शतचंडी यज्ञाचं महत्व आणि स्पेशल राशनकरांसाठी शेवट विषय सादर केला आणि कथेला आरंभ होत आहे. 3.5 फुटाची कथा. म्युझिक. या ठिकाणी ज्यांच्या सौजन्यानं हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे असे सर्व विजयराव देशमुख साहेब, जगदंबा देवी सेवा संस्थान राशीन प्रमुख, त्यानंतर माननीय संभाजीराजे भोसले आणि आजच्या कार्यक्रमाला आमंत्रित जी माझे मित्र आहेत जनार्दन ओदळे साहेब, तसेच मनोज विसापूर, किशोर जाधव, अंकुश काका यांनी या ठिकाणी आज कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे. मी ह्या सर्वांचं जाहीर आभार मानतो, कारण का आज तुमच्यामुळं मला या रसिक मायबापांची सेवा करायची संधी मिळाली. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी 3.5 फुटाच्या कथेला आपण आरंभ करूया. कथा धावत्या वेळामध्ये जवळजवळ 3.5 कथा एकत्र केल्यामुळं एक धावता अर्थ मी आपल्याला सांगणार आहे, कारण का ते गरजेचं आहे. 3.5 फुटाची कथा इकडं दिवस उगवतो तेव्हा ती कथा संपते रेग्युलर, म्हणजे नेहमीच्या काळात. पण आता एवढा वेळ लोकांना नाहीये. 3.5 फुटाची कथा अवघ्या एका तासामध्ये धावत्या वेळामध्ये अर्थ मी तुम्हाला सांगून तिथपर्यंत आणणार आहे. आणि आपल्याला राशींची जगदंबा, शतचंडी यज्ञाचं महत्व, शतचंडी यज्ञ होतो कधी आणि शतचंडी यज्ञ केल्याच्या नंतर जे मिळणारं फळ आहे त्याच्यामध्ये चुकून कोणाचं सौजन्य लागलं असेल. अगदी पंथरवाळ्या उचलल्यापासून, झाडू मारण्यापासून, मॅट हातरण्यापर्यंत सौजन्य आणि बाकीचा खर्च ती तर बातच वेगळी आहे, त्या तर पुण्याला जोडच नाही. पण एकंदरीत त्या यज्ञामध्ये जे झालं, जे दान झालं, जे पुण्य झालं, कथा श्रवण झाली, कीर्तन श्रवण झालं नाही का, या सगळ्याचं पुण्य मिळून शेवटी कुठलं पद प्राप्त होतंय हे मी लास्ट शेवटला कथेच्या सांगणार आहे. मी काय कुठला ज्ञानी पुरुष वगैरे नाही बरं का. लक्ष्मी यायचा वेडा पोतरा जाय, एखादं थोडं चुकून इकडं तिकडं होईल ह्या कालव्या, कारण का ही लय ह्या गडा खेळ आहे, ही आवरावी लागते. ती 22 लोक आहे ती, पण आज निमिष इकडं आली तरी एवढा राडा उठवला आहे. जोरदार टाळ्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजे. जर हे नसते तर माझं नाव मार्केटला आलं नसतं. एकटा काय करणार आहे, त्यांची साथ मिळाली म्हणून मी आज मार्केटमध्ये आहे. पोतराज पंथात 1 नंबरला महाराष्ट्रामध्ये पार्टी माझी चालते. 500 शिष्य शिकून तयार होऊन माझ्यापासून गेलेले आहेत, विनामूल्य, 1 रुपयाचाही खर्च नाही. आणि आता मी 1.25 कोटी बजेटचं मंदिर काढलेलं आहे सुरडीला बांधण्यासाठी. ट्रस्ट वगैरे आहे माझं सुद्धा, आणि लोकांचा मदतीचा ओघ सुरू आहे. आपल्याही राशन मधला एक धोंडा आज तिथं लागणार आहे. तुमच्या सर्वांच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून धन्यवाद धन्यवाद. चला कथेला आरंभ होत आहे.
पावन चरित्रा तिला माफी मान्य करा दया दाखवावी या पामराला तिला माफी मान्य करा दया दाखवावी या पामराला कथेला सुरुवात झालेला एखादा शब्द चुकीचा गेला तरी माफी असावी कारण का ऐकणार चातुर असतात रत्नाची पारख करणारी मंडळी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि सूर्य कसा आहे सूर्याचं तेज किती आहे 12 सूर्य एकत्र केले तर किती आहे आणि 2000 सूर्य एकत्र केले तर तेज किती आहे बघवल का तसं रसिक मायबाप तुम्ही सूर्य आहात आणि तुमच्या पुढे जर मेणबत्ती लावायला गेलो तर मेणबत्तीचा उजेड किती आहे म्हणून एखादा शब्द चुकीचा गेला तरी माफी असावी एखादा साधा माणूस सुद्धा चांगल्या पंडिताला ऐकत नाही चांगल्या ज्ञानी माणसाला नागवतो असा विषय आहे म्हणून आपल्याला हात जोडले एखादा शब्द चुकीचा गेला तरी माफी असावी या ठिकाणी एकाने काय केलं प्रश्न विचारून एक पंडित नेहमी लोकांना नागवायचा नेहमी कुठला तरी प्रश्न विचारायचा संसारिक जीवाला त्यातलं काही माहित नसतं नाही का आणि प्रश्नाचं उत्तर चुकलं की त्याच्या अंगावरचा चट्टा काढून घ्यायचा खून की आपण त्याला फसवलंय सॉरी हरवलंय आणि त्याची खूण आहे अंगाचा चट्टा काढून घ्यायचा एक दिवशी एक साधं शेतकरी आलं बाबा गावाच्या कडेला कुळव चालू होता साधं शेतकरी होतं पंडित तिथनं चाललेला होता महाज्ञानी तिथून चाललेला होता आणि त्याला अडवलं म्हणले ओ महाराज थांबा म्हणले का रोज तुम्ही लोकांना प्रश्न विचारता उत्तर नाही आलं की त्याच्या अंगाचा चट्टा काढून घेता आज माझा प्रश्न तुम्हाला आहे म्हणला त्यामुळे माझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर द्या ए बाबा काय तुझं डोकं फिरलंय का मला जायचंय म्हणला पुढं लवकर विचार लवकर 6 शास्त्र 18 पुराण कशातलं काय विचारायचं विचार म्हणले लवकर प्रश्न सोपा आहे हो म्हणला एकदम सोपा आहे ते म्हणले कसला आला असा पाय दिला आणि कुळवाचं रुमन सोबत आणलेलं होतं ती रुमन असं उगारलं कसं म्हणतंय ही कुठं बसतंय तुमच्या सांगा म्हणलं आता ह्याच्या नादाला उगच लागलो म्हणला मी लय वाईट खेळ की आता ही म्हणलं डोक्यात म्हणलं तर पाठीत हानील उत्तर तर चुकलंच त्याच्याबद्दल काय वादच नाही पण रपाटा किती जोरात बसल बाबा काय साधा आहे काही शेतकरीची वाट होता कष्ट केलेला रात दिवस नाही का आणि म्हणला ही कुठं बसतंय ती सांगा ती म्हणला ए बाबा हे तुला हात जोडतो माझा चट्टा काढून देतो पण हानू काही नको म्हणला मी काय हाणायला येडाय होय सोपं उत्तर आहे म्हणला ह्याचं हे कुठं बसतंय ठेव का हे कुळवाच्या होलमध्ये बसतंय म्हणला सांगण्याचं तात्पर्य एक साधा माणूस सुद्धा एखाद्या ज्ञानी माणसाला नागवतो मी तर एक लक्ष्मीचा वेडा पोत्राचा एखाद्या शब्द